जे घरं जाळण्यात आले गैर निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पाच्या वतीनं आणि त्यांची सर्व टीम आपल्या या ठिकाणी सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्याला आश्वस्त करण्यासाठी आलो की आपल्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी पप्पा तुमच्या तेवढेच सामील आहेत। पप्पांनी देखील या ठिकाणी सरकारला त्यांच्या घटनेचा निषेध केलेला आहे आणि अशी सकल चौकशीची मागणी केलेली आहे। आणि असे गावगुंड प्रत्येक याच्यामध्ये कुठे ना कुठे असतात, तर यांना जागीच त्यांना त्या ठिकाणी शासनाने ठेचून मोकळं करायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी शासनाचा नाकर्तेपणा या ठिकाणी उघड जाहीर झालेला आहे। आणि पूर्ण आम्ही मराठा समाज आपल्या मुस्लिम बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत। या ठिकाणी सरकारने जरी काही याची दखल घेतली तर आपण आपल्या माध्यमातून यांना कसं ठेचायचं या ठिकाणी आपण बी रणनीती आखूत। आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण जरांगे पाटीलनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि आपण एकजुटीने राहून सरकार अशा खालीवरती करतच असतं, तर आपण या बाबीला या ठिकाणी कुठेतरी ठेचून काढण्याची गरज आहे। या ठिकाणी आमच्या वतीने सर्वांच्या वतीने पाठिंबा देतो आणि थांबतो। भाई हमारे केज के क्या बोलेंगे उसको एक डायमंड हीरे और हमारे सबके साथ रहने वाले सामाजिक कार्यकर्ता और सर सबके सुख दुख में रहने वाले भोसले सर, इनका उनके पूरे टीम के साथ अपने को पाठिंबा है और है तो हम उनका जो है इस्तेमाल तालियां बजा कर करेंगे और वो दो बात अपनी बोलेंगे। विशाळगड या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या निषेधात केजमधील समस्त बांधवांनो, खरं तर गेली 2-3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातून विशाळगडावर घडलेल्या या घटनेचा पूर्णपणे निषेध व्यक्त होत आहे। कारण ही घटना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण रयतेला घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं, त्यांच्या विचारकार्यावर प्रेम करणारा कोणीही व्यक्ती या घटनेचा समर्थन करू शकत नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी केवळ इथं जरी मुस्लिम बांधव बहुसंख्येने असले तरी मला वाटतं आज मी बघितल्यानंतर केज शहरात सुद्धा अनेक सर्वच आमच्या स्तरातील सर्व धर्मीय याच्यात सुद्धा सर्व मराठा समाज आणि बहुजन समाज सगळ्या समाजातील लोक ज्यांना वाटलं, ज्यांनी ती घटना पाहिली, महिला आणि मुलावर झालेले अत्याचार घटना घडत राहतात, देश चालत राहतो, परंतु तिथं झालेली घटना ही प्रत्येक माणसाला विचारात टाकणारी होती। आणि म्हणून या घटनेचा सकल मराठा बहुजन समाज तीव्र शब्दात निषेध करत आहे। आणि आम्ही मुस्लिम बांधवांना सांगतो, जरी धर्म आणि जाती या मानव निर्मित असल्या आणि त्यानुसार आपण आपल्या चालीरीती पाळत असलो तरी सकल मराठा बहुजन समाज अशा ज्यावेळी अन्याय होईल त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि आजही आहे, भविष्यातही राहील। कारण त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं पूर्णपणे निषेध करत आहोत आणि शासनाला विनंती करतो की सध्या निवडणुका येतात जातात, निवडणुकीच्या तोंडावर हे ध्रुवीकरण करताना जाती आणि धर्मामध्ये कधी मराठा ओबीसी कधी हिंदू मुस्लिम हे जे भांडण लावण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहेत हे आता उघड झालेलं आहे। आणि सगळे लोक हुशार आहेत, थोडे दिवस तुमचं चालेल, कुणाचं चालणारच, पण कायमस्वरूपी चालणार नाही। कारण निसर्ग मान्य करीत नाही, मानव जरी निर्माण मान्य केलं तर निसर्ग कधीच अन्याय मान्य करत नाही। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही संपूर्ण मुस्लिम बांधव याच्यासाठी, कारण तोच हा मुस्लिम बांधव आहे ज्यांनी संपूर्ण बहुजन समाजाला, मराठा समाजाला अन्यायाच्या वेळी साथ दिलेली आहे। असं असताना त्यांच्यावर अन्याय होताना जर कोणी इकडे तिकडे बघत असतील तर त्याच्यासारखी लाचारी कोणतीच नाही असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी एकच भाई ॲक्च्युअली या ठिकाणी समस्त मी बघितलं प्रतिक्रिया, 4-2 लोक ठीक आहे जे आपल्या जाती धर्मानं त्यांच्यामध्ये असतील, पण समस्त लोक ज्यांच्या मनामध्ये मानवता आहे ते सगळे या घटनेच्या खिलाफ आहेत। म्हणून या ठिकाणी आम्ही सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं प्रशासनाला आणि आपल्यालाही निवेदन देऊन पूर्ण आमच्या सकल मराठा जे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्यांच्या वतीनं त्यांच्या कार्याला अनुसरून हे निवेदन आम्ही या ठिकाणी देत आहोत, तुम्हालाही आणि प्रशासनाला देत आहोत। धन्यवाद।
या इथं आमच्या हे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शंकर जाधव ते 2 शब्द बोलतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वतीनं तालुका अध्यक्ष म्हणून मी जिल्हा अध्यक्ष संदीपभाई क्षीरसागर, आपल्या केजचे नेते पृथ्वीराजजी साठे साहेब व आपल्या जिल्ह्याचे नेते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या तर्फे या मोर्चाला पक्षाचा व सर्वांचा पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार चालतात. अहमदनगरची सुभेदाराची सून ज्या पद्धतीनं महाराजांना परत पाठवलेली होती ते विचार आजही लहान मुलावर शिकवलेले जातात. ते त्यांच्या तळागाळापर्यंत त्यांच्या विचारामध्ये ते पोहोचलेले आहेत. परंतु काही अशी विचारसरणीचे लोक आहेत की ज्यांना एक विकृत अशी मानसिकता आपण म्हणू की जी विशाळगडावर पाहायला मिळाली, परंतु ती विशाळगडापुरतीच मर्यादित राहावी, ती अन्यत्र पोहोचू नये यासाठी पवारसाहेब असतील किंवा त्यांच्या विचारधारेवर चालणारे आम्ही सर्व असू किंवा महाराजांच्या विचारधारेवर व्यक्तिशः मी चालणारा असू किंवा आता या ठिकाणी भोसले सरांनी जे विषय या ठिकाणी मांडले की सकल मराठा समाज किंवा इतर जे जाती धर्मामध्ये जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे, तर सर्वप्रथम मी त्याचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि विशाळगडावर जो हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर पद्धतीने निषेध करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद. ज्या विशालगड इथं ही जी घटना झाली त्या घटनेचा मी आमच्या दलित आणि न्याय निर्मूलन समितीच्या वतीनं या गांडूराजचा, या मोदीराजचा, या भडवेराजचा जाहीर निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी